ब्लॉग अफर्मेशन्स, सकारात्मक विधाने आणि आपलं आयुष्य यांचं समीकरण. जादू पुस्तकात लेखिका रोंडा बर्न आपल्या विचारांवर, बोलणाऱ्या शब्दांवर लक्ष ठेवा, आपल्या शब्दांप्रती, विचारांप्रती नेहमी जागरूक राहा असं सांगत असताना मला आज शाळेतली प्रतिज्ञा आठवली. भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर मला प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविध परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा संवर्धन करण्याची जबाबदारी माझी आहे. आणि मला खूप आश्चर्य वाटलं. या प्रतिज्ञेच्या निमित्ताने रोज अशी सकारात्मक विधाने म्हणण्याचे संस्कार, सवय शाळेने आधीच लावली आहे आपल्याला. मनुष्य प्राणी हा एका दिवसभरात 60 ते 70 हजार विचार करतो म्हणे. त्यातले बरेच विचार हे तेच असतात. जे विचार, शब्द वारंवार वापरले जातात ते आपल्या अंतर्मनात, अवचेतन मनात कोरले जातात. पुढे जाऊन त्याचे कृतीत रूपांतर होते. ही एक अदृश्य सूक्ष्म पातळीवर घडणारी प्रक्रिया आहे. पूर्वीच्या काळातल्या ऋषीमुनींच्या आशीर्वादात, शापात खूप ताकद होती असं नेहमी कानावर पडत असतं. शब्दांमध्ये, विचारांमध्ये खूप ताकद असते. आपलं शब्दांवर, विचारांवर किती लक्ष, जागरूकता असते हे माहीत नाही. पण ब्रह्मांडाची मात्र त्याकडे 24 तास करडी नजर असते. जे ऐकू येईल त्याला ब्रह्मांड तथास्तु म्हणत असतो. आपली वास्तूसुद्धा कान देऊन आपल्याला ऐकत असते आणि तथास्तु म्हणत असते. एकंदरीत आपण उच्चारत असलेल्या शब्दांबद्दल, करत असलेल्या विचारांबद्दल आपण जागरूक असलो की आपल्या अंतर्मनाचं प्रोग्रामिंग, आपलं माइंड सेट करणं सर्वस्वी आपल्या हातात आहे. याचा अर्थ आपल्या प्रकाशमय जीवनाचा मार्ग आपल्याच हातात आहे. तर आपण जे इनपुट देणार त्यावर प्रोसेस होऊन आउटपुट जर येत असतं, मग चांगल्याच विचारांचं, शब्दांचं इनपुट द्यायला काय हरकत आहे. ॲफर्मेशन्स म्हणजे वर्तमानकालीन सकारात्मक विधानं किंवा स्वतःवरील विश्वासाची वाक्य, स्वघोषणा, स्वतःबद्दल सकारात्मक घोषणा किंवा प्रतिज्ञा, थोडं औपचारिक पण दृढ निश्चय किंवा आत्मविश्वासदायक वाक्य, आत्मविश्वास वाढवण्यासाठी वापरली जाणारी वाक्य, जी आत्मविश्वासदायक वाक्य मनाला बळ देतात. अफर्मेशन म्हणजे स्वतःबद्दल केलेले सकारात्मक, आत्मविश्वासपूर्ण वर्तमानकालीन विधानं. ही वाक्य आपण दररोज स्वतःला सांगतो, जसं की मी आत्मविश्वासू आहे. माझ्या आयुष्यात प्रत्येक दिवस नव्या संधी घेऊन येतो. मी आनंद, समृद्धी आणि प्रेमाकडे आकर्षित होत आहे. या छोट्या वाक्यांमधून आपण आपल्या मनाला सकारात्मक दिशा देतो. आपल्या मनाचे 2 भाग असतात, एक चेतन मन आणि एक अवचेतन मन. चेतन मन म्हणजे आपण जाणून बुजून विचार करतो ते. तर अवचेतन मन म्हणजे आपल्या सर्व सवयी, भावना, विश्वास जिथे साठवलेले असतात ते. अवचेतन मन हे आपल्या 90 ते 95% वर्तमानावर परिणाम करत असतं. ते वास्तव आणि कल्पना यांच्यात फरक करत नाही. जे काही आपण सतत सांगतो तेच ते सत्य मानू लागतं. जेव्हा आपण दररोज सकारात्मक ॲफर्मेशन म्हणतो, तेव्हा आपण आपल्या अवचेतन मनाला नवीन सूचना देतो. उदाहरणार्थ, मी यशस्वी होऊ शकत नाही हा विचार जर वर्षानुवर्ष मनात बसला असेल, तर त्याला मी यशस्वी होऊ शकतो या विचाराने बदलण्यासाठी सातत्याने ॲफर्मेशन करावे लागते. अशा सततच्या पुनरावृत्तीमुळे अवचेतन मनात नवे न्यूरल पथ तयार होतात आणि हळूहळू आपला विचार व दृष्टिकोन बदलतो. दररोज एकाच वेळेला सकाळी उठल्यावर किंवा झोपण्यापूर्वी म्हणणे, शांत मनाने व भावनेने म्हणणे, दृश्यरूप कल्पना म्हणजे व्हिज्युअलायझेशन करणे जणू ते आधीच घडले आहे. लिहिण्याची सवय लावणे, त्यामुळे प्रभाव दुप्पट वाढतो. ॲफर्मेशनचे बरेच फायदे मिळतात, जसे की आपला आत्मविश्वास, स्वप्रेम वाढते, नकारात्मक विचार कमी होतात, तणाव आणि भीती कमी होते, सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, स्वप्न आणि ध्येय साध्य करण्याची शक्ती वाढते. दैनंदिन सरावासाठी काही सोपी उदाहरणं, जसे की मी प्रत्येक दिवस नव्या ऊर्जेने आणि आनंदाने जगतो. मी जे काही ठरवते ते साध्य करू शकते. माझ्या आयुष्यात सर्व काही माझ्या सर्वोत्तम हितासाठी घडत आहे. मी प्रेम, शांतता आणि कृतज्ञतेने भरलेले जीवन जगत आहे. दैनंदिन ॲफर्मेशन्स हे केवळ वाक्य नसून ती आपल्या अवचेतन मनासाठी नवे प्रोग्रामिंग कोड आहे. जशी आपण आपल्या संगणकात नवा सॉफ्टवेअर अपडेट करतो, तशीच
अफर्मेशनद्वारे आपण आपल्या मनाला सकारात्मकतेने अपडेट करतो. सातत्याने, श्रद्धेने, भावनेने अफर्मेशन केल्यास आपले विचार, कृती आणि जीवन पूर्णपणे बदलू शकते. चला तर मग आपल्या रोजच्या दैनंदिन डायरी, कृतज्ञता वहीमध्ये आपल्याला आपण हवे जसे आहोत, आपल्या इच्छा, स्वप्न जशी हवीत तशी रोज नित्यनेमाने लिहून काढूया. मनात बोलूया. शक्य असेल तेव्हा मोठ्याने बोलूया. लेट्स स्टे ट्यून विथ अफर्मेशन्स. ब्लॉगर प्रणाली शिवाजी आव्हाड. थँक्यू.